शेवग्यांच्या शेंगांची भाजी रुचकर तसेच पौष्टिक देखील असते. ह्या व्हिडिओत मी उज्ज्वला मांजरेकर या चॅनलवर शेवग्याच्या शेंगाची भाजी सर्व स्टेप्ससहित व्यवस्थित कशी करायची हे दाखवणार आहे. माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पाहावा. आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. शेवग्याची शेंग हातात आली का ती उडवायला फार मजा येते. शेवग्याच्या शेंगाच्या एका जोडीमध्ये साधारण 5 ते 6 शेंगा असतात. शेवग्याच्या शेंगाचा सुगंध इतका छान असतो, मला तर तो खूपच आवडतो. त्यामुळे मी जुडी आणली की पहिल्यांदा त्याचा सुवास अनुभवते. चला सुकी भाजी करायला सुरुवात करूया. मी काय करते, सर्व शेंगाची जुडी एकत्र करून त्यांना एक एक बोटाच्या अंतरावरती चिरा देते. तुम्ही पाहतच असाल. चिरा दिल्या कारणाने प्रत्येक शेंगेचे एक बोटाच्या साईजचे तुकडे होण्यास सहज शक्य होते. तसेच साले देखील निघतात. तुम्ही पाहतच असाल. शेंगांची पूर्णतः साले काढायची नाहीत, परंतु थोडीफार साले काढायची. मी ज्या शेंगा घेतल्या त्या अगदी कोवळ्या होत्या, त्यामुळे त्यांना जास्त साले नव्हती. पण साले काढली तर शेंगा लवकर उकडतात. काही जण शेंगांची साले वगैरे काढायच्या भानगडीत पडत नाहीत. तसेच ते दणादण शेंगांचे तुकडे करतात सुरीने आणि मग ते त्यांची पुढील प्रक्रिया करतात. शेंगांना चिरा दिल्या की शेंगांचे फटाफट तुकडे होतात आणि त्याच्याबरोबरच साले देखील निघतात. त्यामुळे दोन्ही कामे आपली एकदम होतात. सुरीचा सारखा वापर देखील करावा लागत नाही. तुम्ही बघितलंच असेल, फक्त चिरा देण्यापुरती मी सुरी वापरली. त्यानंतर मी सर्व शेंगा हातानेच तोडल्या आणि त्यांचे तुकडे केले. आता हे शेंगांचे तुकडे चाळणीत घ्यायचे. त्याचबरोबर मी एक बटाटा देखील कापून चांगले जाडे भरले तुकडे केलेत बटाट्याचे आणि ते देखील मी चाळणीत घातले. आता चाळणीतले शेंगा बटाटे टॉस करा, म्हणजे मिक्स होतील. आता गॅसकडे वळूया. गॅसवरती कुकर ऑलरेडी होताच माझा. त्या कुकरमध्ये मी तळची डिश बुडेल एवढं पाणी घातले. त्यानंतर त्यात कुकरचे एक भांडे घातले. कुकरच्या वरती मी आपली शेंगा बटाटे असलेली चाळण ठेवली आणि मग ती एका काचेच्या झाकणाने झाकली. गॅस देखील स्विच ऑन केला. खूप गरम होतं आहे. आकाशात एकही ढग नाही. पहा, मी तुम्हाला कॅमेऱ्यातून दाखवते. आकाश अगदी निळेशार आहे. एकही काळा ढग आकाशात दिसत नाही आहे. पावसाचं तर अजिबात लक्षण नाही. म्हणजे आणखी थोडे दिवस आपल्याला, मला वाटतं, अशाच उन्हाला सहन करावं लागणार आहे. कोथिंबिरीचे थंडगार ताक कसे करायचे ह्याचा व्हिडिओ मी टाकला आहे, तो जरूर पहा. या गरमीत हे कोथिंबिरीचे ताक जरूर प्या. नो वरीज, येईल पाऊस. मी एक चांगला मोठा कांदा घेतला आणि त्यानंतर तो अगदी बारीक कापून घेतला. चॉपरने कांदा बारीक कापण्याच्या भानगडीत मी पडले नाही. सुरीनेच मी कांदा बारीक कापून घेतला आणि तो एका बाउलमध्ये भरून घेतला. हा पहा, असा पाहतच असाल तुम्ही. आता एक काचेचे पसरट बाउल घ्यायचे आणि एक मीडियम साईजचा चमचा घ्यायचा. या मीडियम साईजच्या चमचाने 3 चमचे तेल काचेच्या बाउलमध्ये घालायचे. माझ्या तेलाच्या बाटलीने तेल खूपच हळूहळू पडतं, त्यामुळे तेलाची बचत देखील होते माझ्या. आता 4 अखंड हिरव्या मिरच्या वरचा आणि खालचा भाग कापून घ्यायच्या. माझी एक हिरवी मिरची लाल झालेली आहे. सुकवलेला कढीपत्ता चुरून 2 मीडियम चमचे बाउलमध्ये घालायचा. अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद बाउलमध्ये घाला. त्यानंतर आता अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा लाल गरम मसाला, पाव चमचा कांदा लसूण मसाला बाउलमध्ये घाला. हे सर्व सुके मसाले व्यवस्थित ढवळा. तेलामध्ये ते एकजीव झाले पाहिजेत. त्यानंतर बाउल मायक्रोवेव्हमध्ये ठेवा व मायक्रोवेव्हचा टाईम 1 मिनिटासाठी लावा. आता 1 मिनिट
संपल्यानंतर तुम्हाला मायक्रोवेव्हच्या स्क्रीनवरती एंड हे पहा असे दिसेल। त्यानंतर मायक्रोवेव्हमधून काचेचे बाउल आपले बाहेर काढा। आता यात अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा कढीपत्त्याची पूड घाला व व्यवस्थित ढवळा। सर्व मसाले तेलामध्ये एकजीव व्हायला पाहिजेत। त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा घाला व परत व्यवस्थित ढवळा, म्हणजे कांद्याला सर्व मसाले छानपैकी लागतील। ढवळल्यानंतर जर आपल्याला मिश्रण सुके वाटले तर त्यात तेल घालायचे। मला थोडे मिश्रण सुके वाटते त्यामुळे मी 3 चमचे तेल घातले व व्यवस्थित परत ढवळले। आता शेंगा शिजवताना शेंगाचे जे पाणी खाली कुकरच्या भांड्यामध्ये आलेले चाळणीतनं, त्यातले अर्धे पाणी आपण ह्या कांद्याच्या मिश्रणामध्ये घालायचे व बाउल मायक्रोवेव्हमध्ये ठेवून परत मायक्रोवेव्हचा 3 मिनिटाचा टाईम लावायचा। मायक्रोवेव्हची 3 मिनिटे संपल्यानंतर मायक्रोवेव्हच्या स्क्रीनवरती एंड हा पहा असा सिग्नल दिसेल। बीप आवाज देखील येईल। त्यानंतर मायक्रोवेव्हमधील आपले बाउल बाहेर काढायचे आणि व्यवस्थित सगळे मिश्रण ढवळून घ्यायचे। त्यानंतर परत उरलेले शेंगाचे जे पाणी आहे ते टाकायचे व शेंगा आणि बटाटे जे उकडले आहेत आपण ते देखील घालायचे। चवीपुरते मीठ घालायचे व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचे। सर्व शेंगा बटाट्यांचे तुकडे मसाला लेपित होईपर्यंत ढवळत राहायचे। एकदा का सर्व शेंगांचे तुकडे आणि बटाट्यांचे तुकडे मसाला लेपित झाल्याचे कन्फर्म झाले की ढवळणे थांबवायचे आणि बाउल मायक्रोवेव्हमध्ये ठेवायचे व मायक्रोवेव्ह बंद करून मायक्रोवेव्हचा 3 मिनिटाचा टाईम लावायचा। मायक्रोवेव्हची 3 मिनिटे संपल्यानंतर तुम्हाला मायक्रोवेव्हच्या स्क्रीनवरती हे पहा असे एंड लिहिलेले दिसेल। त्यानंतर तुम्ही मायक्रोवेव्ह उघडायचा व आतले बाउल बाहेर काढायचे आणि मायक्रोवेव्ह बंद करून घ्यायचा। आता तुम्हाला असे दिसेल की सर्व मसाले छानपैकी भाजीमध्ये एकजीव झाले आहेत आणि बटाटे शेंगा सगळ्या व्यवस्थित शिजलेल्या देखील आहेत। चला तर आपण टेस्ट करूया। आपण पाहू आपला बटाटा शिजला आहे की नाही। हे बघा, तुम्ही पाहतच असाल बटाटा छानपैकी शिजला आहे। बटाटा तर शिजलाच आहे। आता आपण शेंग बघूया। शेंग देखील छान शिजली आहे। बघा आतपर्यंत मसाला गेला आहे, पहा तुम्हाला दिसतच असेल। आता अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घ्यायची आणि ती सर्वत्र पसरायची भाजीवरतीच। ही पहा अशा प्रकारे। आता 1 चमचा तेल घेऊन ते या काश्मीरी मिरची पावडरवरती पसरायचे। मला जरा आणखी काश्मीरी मिरची पावडर टाकण्याची आवश्यकता वाटते म्हणून मी थोडी पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर आणखी टाकली व परत त्यावरती एक अर्धा चमचा तेल घेऊन ते देखील काश्मीरी मिरची पावडरवरती टाकून चमच्यानेच सर्वत्र भाजीच्या पृष्ठभागावर पसरले। हे पहा असे काश्मीरी मिरची पावडरने रंग छान येतो भाजीला। आता बाउल आपण मायक्रोवेव्हमध्ये ठेवायचे। मायक्रोवेव्ह बंद करायचा आणि मायक्रोवेव्हचा 1 मिनिटाचा टाईम लावायचा। 1 मिनिट संपल्यानंतर मायक्रोवेव्हच्या स्क्रीनवरती एंड असे दिसेल। त्यावेळा मायक्रोवेव्ह उघडून आतले बाउल बाहेर काढायचे, मायक्रोवेव्ह बंद करायचा। पहा आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार झाली आहे। किती छान दिसते, रंग देखील छान आला आहे, भाजी देखील सुकी झाली आहे। आता ही भाजी आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। आता मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते भाजी कशी छान झाली आहे। दिसते देखील इतकी सुंदर आहे, चवीला देखील तितकीच छान आहे। तुम्ही देखील करा। आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन पाककृती सहित। तोपर्यंत बाय।